पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया. मी तो आहे जो सुरुवातीला होतो आणि शेवटपर्यंत आहे. अल्फा आणि ओमेगा. अल्फा म्हणजे ग्रीक भाषेतील पहिले अक्षर आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. ओमेगा ते शेवटचा अक्षर आहे. मी सुरुवात आहे शेवट पण आहे. हालेलुया. म्हणजे याचा अर्थ असे आहे कोणालाही माझ्या हातातून सुटका नाही. तुला स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुला मी सन्मान केलेला आहे. स्वातंत्र्य दिलेलं आहे. स्वातंत्र्याचा तू चांगला फायदा करून घे. तुला रिपोर्ट द्यायचं ते माझ्याकडे आहे. आदि व अंत असा आहे. आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरी आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले जगे धुतात ते धन्य. प्रवचन. कुत्रे, चेट्टी, जाळकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, लबाडीची आवड धरणारे व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. परमेश्वराच्या नियमामध्ये न बसणाऱ्या सगळ्या लोकांची जागा बाहेर असते. हालेलुया. धन्यवाद ईश्वर. हालेलुया. आज सुरुवातीपासून आतापर्यंत मी तुमच्याशी जे काही बोलले त्या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला काय दिसते? हालेलुया. इंग्लिश मध्ये बोललं तर एकच शब्द आहे अर्जन्सी. जे काय करायचं ते ताबडतोब आत्ता. हालेलुया. उशीर करत बसण्यात अर्थ नाही. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. मध्ये भाग घेतलेले कोणतरी मला असे बोलले, फादर रिट्रीटला येताना गाडीमध्ये प्रत्येक जण त्यांचा ताकद दाखवतात. हालेलुया. येता येता काही लोक विचारतात पहिल्या सीटवरती कोण सांगितलं तुला बसायला? उठ, हे माझं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असे प्रत्येक ठिकाणी रिट्रीटला येताना प्रत्येक व्यक्ती ताकद दाखवतो. अनुभवातून त्या व्यक्तीने मला बोलले फादर जाताना थोडा फरक आहे. परत जाताना थोडा फरक आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. माझा प्रिय बंधू, हालेलुया. देवाचे वचन माझ्या मनामध्ये, माझ्या मनोभावामध्ये बदल घडवणारा. काही लोकांच्या मध्ये होत आहे ते बदल स्थायी बदल आहे. ते लोक आशीर्वाद घेऊन जाणार. ते निर्णय आहे. अमरावतीमध्ये जेव्हा बस गाडी आतमध्ये आली, एक तरुण मुलगी आली तिचा मोबाईल उघडले. मोबाईल मधून सिम कार्ड बाहेर काढले. हालेलुया. सिम कार्ड तिने जाऊन एका दगडावरती ठेवले आणि दुसरा एक दगड घेऊन त्या सिम कार्डचा तुकडा केला. हालेलुया. मी तेव्हा खाली होतो. मी तिला विचारले काय चालू आहे. तिने सांगितलं काउन्सिलिंग येताना सांगतो तुम्हाला. हालेलुया.
Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. तिने मला सांगितलं फादर मी एक सरकारी ऑफिस मध्ये काम करणारा व्यक्ती आहे. हालेलुया. तिथे माझ्या कामाच्या ठिकाणी कुठेतरी एका माणसाच्या बरोबर माझ्या ओळख झाली. माझं लग्न झालेलं नाही, त्यांचा लग्न झालेलं आहे. सुरुवातीला आम्ही चहा पाणी चालू केलं. त्यानंतर न कळत आमचा संपर्क संबंध वाढत गेले. मी त्या माणसाला सांगून आलो मी माझ्या देवाला भेटायला जात आहे. माझा आणि तुझे ओळख परिचय संपर्क या मोबाईलवरून चालू राहिलेला आहे. हे संपर्क मी गेटच्या आतमध्ये जाईपर्यंत एकदा मी आतमध्ये गेलो त्यानंतर मी तुला ओळखत नाही. तू कोण आहे मी तुला ओळखत नाही. हालेलुया. प्रियाला एक निर्णय आहे. ती आतमध्ये आल्या तिने त्या जुनं जीवन तिकडच्या तिकडे बंद करण्याच आतमध्ये आली. तिने एक निर्णय घेतले मी माझ्या देवाबरोबर आता पुढे विश्वास करतो. आपण सुरुवातीपासून आतापर्यंत पाहत आलेली गोष्ट आहे. मला माझ्या देवासमोर राहायचं आहे. कारण मला बक्षीस देणारा इकडचं तिकडचं कोणी नाहीये. मला बक्षीस देणारा जो आहे तो माझा परमेश्वर आहे. मला यांच्याकडून त्याच्याकडून नको, मला माझ्या परमेश्वराकडून बक्षीस पाहिजे. परमेश्वर देतो. मी डायना देवी पाटील डोंगरी चौक सेंट अँड्रू चर्च मधून बोलत आहे. मी जेव्हा कोरोना चालू होता तेव्हा माझ्या मिस्टरांना कोरोना झाला. त्यांना डायबिटीस होती म्हणून डायबिटीसचे लोक लवकर मरत होते आणि 3 जुलै 2022 मध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आले. तेव्हा रोजचे रोज माणसं मरत होती. त्यांची आत्या वाढली, त्यांची मामाची मुलगी वाढली, अनेक माणसं मरत होती. तेव्हा मी परमेश्वराला प्रार्थना केली की देवा माझ्या मिस्टरांना वाचव. आणि आमच्या घरात यांना ऍडमिट केल्यानंतर आम्हाला सगळ्यांना कोरोना झाला. परंतु आम्ही देवाजवळ प्रार्थना केली. तसेच अनेक लोकांनी आम्हाला घरी येऊन आमच्यासाठी सामान दिलं, पैसे दिले. अनेक लोकांनी आम्हाला मदत केली. तेव्हा त्याच टायमाला गाठी सोडवणाऱ्या आईची प्रार्थना माझ्या कामी पडली आणि आम्ही रोज गाठी सोडवणाऱ्या आईची प्रार्थना करत गेलो. आणि त्यांना डायबिटीस असताना सुद्धा त्यांना ऑक्सिजनची किंवा कशाची गरज न लागता ते सुखरूप बरे झाले. त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देते. आणि आता रात्री प्रार्थना करत असताना फादरांनी मला सांगितले की कोणाला तरी चक्कर येत आहे आणि हे हृदयामध्ये वेदना वगैरे होत आहे. तो संदेश मी स्वीकारला आणि आता मला बिलकुल काही वेदना होत नाही, चक्कर येत नाही आणि मी त्या आजारातून बरी झाली. त्यामुळे मी देवाला धन्यवाद देते. तसेच मलाईला तसेच फादरांना आणि सिस्टरांना धन्यवाद देते. थँक्यू. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या एका डोळ्याच्या संबंधातील त्रासातून येशू सुटका देत आहे. बिरगडीचा भागामध्ये असलेले त्रास परमेश्वर आता दूर करत आहे. एका कानाच्या संबंधातील तक्रार दूर करत आहे. मानेचा या भागातील त्रास
येशू दूर करून देत आहे. अविश्वासामध्ये राहणारा कोणाला तरी प्रभू सांगत आहे विश्वास ठेवा. दाताचा तक्रार असेल कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. कुटुंबामध्ये निरंतर भांडण आहे, अशांती आहे, असे एका घराला प्रभू आता आशीर्वाद करत आहे. लोक जड झालेल्या स्थितीतील कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. मानसिक त्रास असलेल्या अनेकांना प्रभू स्पर्श करत आहे. संघाच्या संबंधामध्ये त्रास तक्रार असलेले अनेकांना प्रभू स्पर्श करत आहे. समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.